झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेनेचे नेते रामदास कदम आपल्याबरोबर आहे। रामदासजी, आपण आता ऐकली असेल कशा तऱ्हेने त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खरं तर एकेकाळचे शिवसैनिक असलेल्या जाधवांनी अशा प्रकारे शिवसेनेच्या नेतृत्वात दम नाही अशा शेलकी शब्दात टीका केली आहे, काय म्हणाल? अरे मला असं वाटतं पहिल्यांदा भास्कर जाधवांनी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करून घेतलं पाहिजे। आपण आमदार कुणामुळे झालो? भास्कर जाधव लोकांना जो ओळखला गेला महाराष्ट्रात तो कुणामुळे, याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। आणि त्यांनी जे उल्लेख केला आदित्य ठाकरे यांचा, मी भास्कर जाधवांना एवढंच सांगेन, ठीक आहे तुम्ही त्यावेळेला दोघांच्या भांडणामध्ये तुमची पोळी भाजून निघाली किंवा तुमची लॉटरी लागली नातूच्या माझ्या भांडणामध्ये, आणि म्हणून तुम्ही आज ज्या स्टाईलनी बोलताय ती संधी तुम्हाला मिळाली। आता घोडा मैदान लांब नाही, जवळ पुन्हा निवडणुका येत आहेत आणि नातू आणि तिथे शिवसेना एकत्र आली तर आपलं काय होऊ शकतं याची जाणीव कदाचित भास्कर जाधवांना नसेल। आणि मग आदित्य ठाकरे वासू आहेत की वाघाचा पिल्लू आहे, ते वाघ आहे, ते लवकर त्यांना उद्याच्या निवडणुकीमध्ये कळेल ना, समजेल ना त्यांच्या डोक्यात जी हवा गेलेली आहे ती हवा लवकरच उतरेल ना, त्यांचे पाय जमणून लोक आणतील तिथले लोक, स्थानिक लोक। पण अशा पद्धतीनं ज्या शिवसेनेला आपल्याला मोठा केला त्या शिवसेनेच्याच शिवसेना प्रमुखांच्या नातवाच्या बाबतीमध्ये असं बोलणं, उद्धवजींच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे तर पाप असं म्हणेन मी। आणि भास्कर जाधव आणि कदाचित अजितदादांच्या समोर मी किती मोठं काम केलं एका तालुका प्रमुखाला आणून राष्ट्रवादीमध्ये असं जर दाखवत असतील तर भविष्यामध्ये कळेल त्यांना आता त्या तालुका प्रमुखाची देखील किंमत काय असेल त्या विभागामध्ये। मी त्यांचं चॅलेंज निश्चितपणे स्वीकारेन, काय अडचण नाही मला त्याबाबत। अगोदर उद्धवजी जो बोलेन चर्चा करून घेईन आणि मग होऊन जाऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी। अजित पवारांचं दाखवलं नाही, दूध का दूध पाणी का पाणी हे शब्द अजित पवारांचे आहेत। त्या 70,000 कोटीची चौकशी करून मगच ते मंत्रिमंडळामध्ये येणार होते, पण ते चौकशी झाली बाजूला आणि बिनखात्याचे मंत्री म्हणून गपचूप ते मागच्या दरवाजाने आतमध्ये पुन्हा आले, विधानभवनमध्ये येऊन बसले। अच्छा रामदासजी, एक महत्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो की यावेळेस तुम्ही नातूंना मदत करणार की स्वतः उभं राहणार? भाजपा भांडण न करता पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय सुसावून मानून भास्कर जाधवना भविष्यपाठ करणं हा एकच मी काय म्हणतो असेल भविष्यातला। आता धन्यवाद रामदासजी, आमच्याशी बोलल्याबद्दल। शिवसेना नेते रामदास कदम आपल्या बरोबर होते। तर आता आपल्याबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील आपल्याबरोबर आहे। संजयजी, आपण कदाचित ही प्रतिक्रिया ऐकली असेल जाधवांची, अत्यंत शेलक्या शब्दात त्यांनी टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंना असो किंवा आदित्यला अगदी वासरू म्हणून संबोधलं आहे। काय वाटतं, शिवसेनेच्या नेतृत्वात दम नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकेकाळचे खरं तर ते शिवसैनिक काय म्हणाल आपण? असं आहे की भास्कर जाधव यांची टीका ही काही दखल घेण्यासारखी टीका नाहीये। भास्कर जाधव यांना त्यांच्या पक्षामध्ये काय स्थान आहे, काय किंमत आहे सध्या हे सगळ्यांना माहिती आहे। आणि कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा झंझावात सध्या जोरात चाललेला आहे। आदित्य ठाकरे यांचा उल्लेख वासरू म्हणून केला। आता वासरू, आता लहान मूल आहे, वासरू आहे, गाईला आणि वासराला आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये फार महत्वाचं स्थान आहे। खरं म्हणजे भास्कर जाधव यांच्या बाजूला जो राष्ट्रवादीचा टोणगा बसला होता आणि त्या टोणग्याने खरं म्हणजे या महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांची जी काही खिल्ली उडवली होती ती अत्यंत निर्लज्जपणाचा कळस असताना तुम्ही ज्या प्रकारची भाषा आमच्याविषयी वापरताय, आमच्या युवा नेतृत्वाविषयी वापरताय, हा मूर्खपणा म्हटलं पाहिजे। खरं म्हणजे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त, सोलापुरातील दुष्काळग्रस्त यांच्याविषयी अजित पवारांनी जी भाषा वापरली आणि ज्या भाषेचा धिक्कार आणि निषेध महाराष्ट्रातून अजूनही सुरू आहे हे भास्कर जाधवांना दिसलं नाही। म्हणून मी म्हणतो ना की त्यांच्या पक्षात जे टोणगे आहेत त्या टोणग्यांची पाप अशाने लपली जाणार नाही। निश्चित। संजयजी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्याबरोबर होते। एकूणच आपण बघतो की ज्या तऱ्हेनं शब्दांनी व्यंग साधलेला आहे, आता यावर उद्धव ठाकरे काय बोलतात हे देखील बघणं उत्सुकाचं आहे। हा वाद चिघळणार का अशी चर्चाही आता सुरू झाली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।